कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जावई बापू, आमचे चिरंजीव करतील तेजूशी लग्न। तेजूचा बायको म्हणून स्वीकार करतील ते। बोला, तुम्हाला ही सोयरी कबूल आहे का? डॅडी, पण शत्रू? काळजी करू नका, आमचे चिरंजीव आमच्या शब्दाबाहेर नाहीत। आमचा शब्द ते कधीच खाली पडू देणार नाहीत। सूर्या, अरे हो म्हण, तुझे सगळे प्रश्न मिटतील। आत्या आत्या, काही कळलं का? ते पत्ता लागला का सांग ना। नाही, त्या पाहुण्याची वाट बघण्यात काही अर्थ नाही आता। म्हणजे का? अगं काय बोलतेस तू? आणि मग आपल्या अक्काचं लग्न? ते आता तेजूच्याच हातात आहे। म्हणजे मालकांनी बाहेर त्यांच्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून तेजूचं लग्न शत्रू संघ ठरवलंय। काय? तेजू, अगं, मी समजावते मला बोलू दे तिच्याशी। ऐका माझं तेजू, तेजू, तेजू शांत हो, तेजू शांत हो, ऐक माझं, ऐक मी काय सांगते। हे बघ, आम्ही इथं आलोय ते तुला शत्रूशी लगीन कर म्हणून सांगायला नाही। नाही, आम्हाला दोघींना बी माहिती आहे आमचा पोरगा कसा आहे। आयुष्यभर तुला सुख लाभू द्यायचा नाही तो। राक्षस आहे तो, राक्षस। डॅडी, तुम्ही माझ्यासाठी देव माणूस आहे। आजवर जेव्हा जेव्हा माझ्यावर कठीण प्रसंग आला ना, तेव्हा तेव्हा तुम्ही मला तारलं। मी आजपर्यंत तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही गेलेलो डॅडी। पण काय? पण डॅडी, मला एकदा तेजूला विचारायला लागेल। आजवर मी त्यांना कोणत्याच गोष्टीची जबरदस्ती नाही केलेली हो। तिला शत्रू बरोबर लग्न करायचं का नाही ते मला तिला एकदा विचारायला लागेल डॅडी। ह्याला काय याड लागलं का काय? अरे एक तर त्या पुरुषी लग्न कोण करणार झाले आणि तिला चिचराय निघालाय लगीन करतोस का म्हणून। सूर्या, अशुद्धीवर आहेस का तू? दारावर भिक्षा मागायला आलेल्या माणसाला हे नको ते नको म्हणायचा अधिकार नसतो। हे छत्री, काय बोलतो कळतंय का तुला? अरे जावई बापू आहेत ते आमचे, आणि काय चुकीचं बोलतायत ते? त्यांच्या बहिणीचा स्वीकार करून आम्ही काय त्यांच्यावर उपकार नाही करत, आमच्या चुकीचं प्रायश्चित घेतोय। आम्ही जे काय करतोय ते तेजूच्या भल्यासाठी करतोय, पण सूर्याला बी त्याच्या बहिणीची काळजी आहेच की काय? डॅडी, मला माहित होतं तुम्ही मला समजून घ्याल, पण तेजूचा निर्णय घेतल्याशिवाय मी नाही पुढे जाऊ शकत डॅडी। ठीक आहे जावई बापू, तुम्ही म्हणाल तस। अडीचं घराणे एवढं मोठं आहे, पोरीची 5 बोट तुपात असतील आणि ह्यो होय नाही करतो तर काय म्हणतात ना, दैवत येतं आणि कर्म येतं। सूर्या, डॅडींचा निर्णय वाईट नाहीये,
फार आपल्या तेजूचंच भलं होईल. नशीब परत परत फाटलेलं जोडून द्यायची संधी देत नाही सूर्या. सूर्या, नको लय विचार करूस. तेजूच्या लग्नाला होकार देऊन टाक. तेजूने जर ह्याला माझ्याबद्दल खरं काही ते सांगितलं ना, लय अवघडून बसत. ते आधी मलाच काहीतरी केलं पाहिजे. तेजू, तू एक काम कर. तू तू इथनं कुठंतरी लांब निघून जा आणि कुणाला बी कळू देऊ नकोस तू कुठं आहेस ते. इथं काय सांभाळायचं ते सगळं आम्ही सांभाळून घेऊ दोघी. आणि सूर्याला कसं समजावायचं ते बी बघू आम्ही. पण तू इथनं निघून जा. अक्का मालकांचा फोन येतोय, आपल्याला जायला पाहिजे. तेजू, ऐक माझं, हे लगीन नको करू ग. नको करू, नाहीतर आयुष्यभर भोगावं लागेल तुला. त्या घरात अजून एक शालन नकोय मला. अगं माझ्या नावाचा चुडा आहे, मग तूच फोडायला निघालीस तू. ए तू काय करतोय? तू निघून जायच ना. ए अरे येडी आहे काय तू? असा कसा जाऊ? नाही नाही, असा कसा जाऊ? अगं थोड्याच वेळात आहे ना आपण एक होणार आहे, एक. तू या राजाची राणी होणार आहेस. हा हे बघ, सगळ्यांचा होकार आलाय, आता फक्त तुला हो म्हणायचं. मग जाळंदूर संघटन. मला तुझ्याशी लग्न नाही करायचंय. अयो, तू तर मांजराची वाघीणच झालीस, तरी पण माझ्याशीच तुझं लग्न होणार. आता तुझा दादा आहे ना इथं येईल, तुझं कोमल मन काय म्हणतंय ना हे तुला विचारल. तुला काय करायचंय? तुला फक्त आहे ना या लग्नासाठी होकार द्यायचा आहे. आणि जर तू तुझ्या दादाला या लग्नासाठी नाही म्हणून सांगितलं तरी तर रक्ताच्या पाठवातील. माझी माणसं आहेत ना मांडवा बाहेर बंदूक घेऊन उभी आहेत. मिसक्याव मिसक्याव मिसक्याव. मी आता तुझ्या धमक्यांना घाबरणार नाही. खूप सहन केलं, पण आता मी गप्प बसणार नाही. दादाला जाऊन मी सगळं सांगणार आहे. गोळ्या घालून टाक, अख्खी जगताप फॅमिली संपव. जर का हे लग्न फिसकटतंय ना तर त्यांचं अख्खं खानदान संपतंय. भले मला जेलमध्ये जायला लागलं ना तरी चालत, पण यांच्या कुटुंबातला एक पण मेंबर आज राहिला नाही पाहिजे. जो नाही आपला तो आज खापला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.